नागपुर में आधी रात सड़क पर हुए खूनी हमले के मामले में बड़ी कार्रवाई हुई है। कपिल नगर थाना पुलिस ने 6 आरोपियों की गिरफ्तार कर लिया है, जबकि 2 अन्य फरार आरोपियों की तलाश की जा रही है। पुलिस ने 7 धाराओं में मामला दर्ज किया है। नागपुर के कपिल नगर थाना क्षेत्र में हाईवे बार एंड रेस्टोरेंट से बाहर हुई सनसनीखेज मारपीट मामले में पुलिस ने बड़ी सफलता हासिल की है। इस मामले में शामिल 6 आरोपियों को गिरफ्तार कर लिया गया है, जबकि 2 अन्य आरोपियों की तलाश अभी भी जारी है। जानकारी के मुताबिक फरियादी शेख अकीन अपने दोस्त मोहम्मद सिराज के साथ खाना खाने पहुंचे थे, तभी आरोपियों ने जबरन सिगरेट का बिल भरने का दबाव बनाया। मना करने पर विवाद इतना बढ़ गया कि आरोपियों ने भीड़ इकट्ठा कर ली और रॉड व चाकू से जानलेवा हमला कर दिया। हमले में दोनों को गंभीर चोटें आई है और उनकी गाड़ी में भी तोड़फोड़ की गई। घटना का वीडियो सोशल मीडिया पर तेजी से वायरल हुआ, जिसके बाद पुलिस ने तत्काल कार्रवाई करते हुए आरोपियों को दबोच लिया। पुलिस ने हत्या के प्रयास सहित अन्य विभिन्न धाराओं के तहत मामला दर्ज कर आगे की जांच शुरू कर दी है। पोलीस स्टेशन कपिल नगरच्या हद्दीमध्ये काल रात्री सुमारे 12:30च्या दरम्यान एका नाका इथे हायवे बार अँड रेस्टॉरंट आहे, त्यामध्ये जो फिर्यादी आहे शेख अकील शेख जलील वय 45 वर्ष, राहणार मनदेवी चौक, पोलीस स्टेशन यशोधरानगर, तो त्याचा मित्र मोहम्मद सिराज उर्फ मोहम्मद सोनू खुर्शीद अन्सारी यशोधरानगर हे तिथे जेवायला गेले होते 12:30च्या सुमारास। आणि त्या ठिकाणी कामगार नगर येथील मोहम्मद अजहर मोहम्मद अकील वय 27 वर्ष आणि त्याचा मित्र हुसेन अक्रम उर्फ अरमान लोचा हे दोघं असे दोन वेगवेगळे ठिकाणी जेवायला बसले होते। आणि त्यानंतर बिल देताच्या वेळेला जो फिर्यादी आहे त्याला यातील मोहम्मद अजहरने सांगितले की माझ्यासाठी पण सिगरेट घे, आणि त्या सिगरेट घेण्यावरून दोघांचे वाद झाले। दोघांचे वादाचे रूपांतर मोठ्या वादामध्ये रूपांतर झाले। उर्फ फर्रा गुलाम हे सर्व कामगार नगर येथील रहिवासी आहेत। आणखीन 2 फरार आहेत, त्यांचा पण आम्ही शोध घेत आहोत। यामध्ये हे सगळे जे आहेत यापैकी 4 लोक हे क्रिमिनल बॅकग्राऊंडचे आहेत, त्यामुळे त्यांनी एवढी मोठी हिंमत केलेली आहे। पण आम्ही सुद्धा त्यांच्यावर मोठा कलम लावून त्यांच्यावर मोठी कारवाई करणार आहोत। सोबतच जे उरलेले 2 आरोपी आहेत यांना पण आम्ही लवकरच अटक करून मान्य कोर्टासमोर पेश करून PCR घेणार आहोत। आणि यामधील जे चाकू, रॉड्स किंवा इतर साहित्य जे गुन्ह्यामध्ये वापरलेले आहे सर्व आम्ही लवकर जप्त करणार असून याचा तपास सुरू केला आहे। यातील जखमीची स्टेबल आहे, तो बोलतो आणि सर्व गोष्टी नॉर्मल आहे। यामधील कारण फक्त सिगरेट घेण्यावरूनच झालेलं आहे। जसे आम्हाला माहिती मिळाली तसंच यावर आम्हाला कडक कारवाई करण्याचे आदेश पण झालेले आहेत। आम्ही त्यामध्ये एक मोहीम राबवित आहोत, यानुसार आम्ही कारवाई पण करीत आहोत। पोलीस स्टेशन कपिल नगरच्या वतीने कालच्या तारखेमध्ये पण एकूण 10 कारवाई आम्ही केलेल्या आहेत आणि ही कारवाई सुरू राहणार आहे। नागरिकांना हे आवाहन करू इच्छितो की आपल्या असे निदर्शनास आले की ठराविक ठिकाणी दारू विक्री केली जाते किंवा ठराविक ठिकाणी दारू पिण्यासाठी सुविधा उपलब्ध केल्या जाते, तात्काळ आम्हाला कळवावे, अन्यथा अथवा 112 वर कॉल करावे, आम्ही तात्काळ कारवाई करू।